हा गोल ही काय आपली दोडी सण आहे. नाही नाही हा नाही सण. हा सण आहे पृथ्वी. आणि ही एवढी आपली गोल पृथ्वी पृथ्वी. बरोबर आहे. अर्थ ही- आहे. हा अर्थ ही फिरत जाते आणि याच्यामध्ये काय असते हे ज्याला आपण म्हणतोय की या सणच्या पाठीमाग बाजूला म्हणतो आपण ही पृथ्वी असते. सण हे असं हे स्टेबल एका ठिकाणीच आहे सण बरोबर आहे. त्याला आपण सूर्य म्हणतोय आणि पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये जेव्हा काय येते चंद्र काय येते हा? चंद्र. तेव्हा होते रात्र. काय करा सूर्यग्रहण हा. काय म्हणतो आपण सूर्याला सूर्यग्रहण. ग्रहण म्हणजे सूर्य आपल्याला दिसत नाही म्हणून काय म्हणतो आपण सूर्याला ग्रहण लागलं म्हणजे जेव्हा कसं की जेव्हा हे चंद्राचा फिरत 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 असा येतो बरोबर आहे. हे बाय बरोबर आहे. आता पृथ्वी दिसली का तुम्हाला नाही. नाही म्हणजे काय दिसणार आहे पृथ्वी दिसणार आहे म्हणजे काय दिसणार आहे तुम्हाला चंद्र. सण दिसणार आहे. सण दिसायला का तुम्ही पृथ्वीवर आहात तिथं तिथून तुम्हाला सण दिसायला का आता नाही पूर्णपणे मग काय म्हणता तुम्ही मग आता सूर्यग्रहण. ग्रहण बरोबर आहे. मग जेव्हा ही फिरत फिरत असं फिरत जेव्हा बाजूला निघते बघा या पद्धतीने थोडं दिसायला लागली या पद्धतीनं मग जसं असं फिरत दमा 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 असं सगळं निघून जाते ज्याला आपण म्हणतोय हे पाय पूर्ण दिसत दिसत सण दिसायला लागला क्लिअर बरोबर आहे. मग ही काय असते हे रोटेशन असं फिरत असते याच्या पाठीमागून येते असं ही फिरत असते. पृथ्वी स्वतःभोवती बी फिरते बरोबर आहे आणि स्वतःभोवती फिरत फिरत कशाभोवती फिरते सूर्याभोवती बी फिरते बरोबर आहे. हा आता समजा ही आहे पृथ्वी बरोबर हा ही अशी पृथ्वी हो आणि ही ज्याला आपण म्हणतो की सन. चंद्र. चंद्र ही अशी फिरत असते ही अशी फिरत असते ही इथं असं रोटेशन होत असते हे असं आणि जेव्हा हे मध्ये येते याच्या हे पाय असं दिसलंय पाहिजे याच्यावर बी दिसत नाही. याच्यामुळे हे दिसत नाही दिसायला काही एका लाईन मध्ये असलं तरी नाही. जेव्हा आपल्याला पृथ्वीहून सूर्य दिसत नाही तेव्हा आपण काय म्हणतो की सूर्याला ग्रहण लागलं बरोबर आहे. आणि चंद्राला काय माहिती आहे का की स्वतःची प्रतिमा नाही उजेड नाही प्रकाश ज्याला आपण म्हणतो. चंद्र दिसते आपल्याला हो हो. थोडा थोडा कधी रेषेत दिसते कधी थोडाच दिसते कधी वाकडात दिसते बरोबर आहे. त्याच्या वेगवेगळ्या कला दिसतात हा कधी असं गोल दिसतं. कधी गोल दिसते बरोबर आहे. मग हे गोल चंद्र कधी दिसतो माहिती आहे का की जेव्हा इकडे बघा आता असा दिसते कधी तिकडे दिसायला आपल्याला पृथ्वीवरून कधी असा दिसते कधी असा दिसते कधी असा दिसते कधी असा दिसते बरोबर आहे. मग जेव्हा आपण हे दिसते की नाही त्याला चंद्र कला असं म्हणतात. एवढं दिसलं की बाई कला आहे बरोबर एवढी कधी एवढी दिसते कधी कधी अशी रेसच दिसते एवढी दिसते त्याला चंद्र कला असं म्हणते. मग सूर्यग्रहण कधी लागते जेव्हा हा चंद्र नाही, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र असतो तेव्हा सूर्यग्रहण लागते बरोबर आहे. अगदी बरोबर कारण आपल्याला ते दिसत नाही सूर्य म्हणून त्याला आपण म्हणतोय की चंद्राला ग्रहण सूर्याला ग्रहण लागले. ओके सूर्यग्रहण संकल्पना समजली या पद्धतीत असते. सूर्याला ग्रहण लागते तेव्हा कोण मध्ये येते चंद्र. कोण मध्ये येतो चंद्र. अर्थच्या मध्ये कोण येतो चंद्र. मून कोण मून. व्हेरी गुड. सण कधीच त्याची जागा बदलत नाही. बाकी सगळे प्लॅनेट्स त्याची जागा बदलते रोटेशन करते त्याच्याभोवती कोणाभोवती सूर्याभोवती असं फिरते. हा मग आता तुम्ही म्हणताय की मग काय होते रात्र होते संध्याकाळी काय होते की जेव्हा संध्याकाळ कधी होते की आपण या साईडला आलेलो असतो बरोबर आहे. हा सन एकाच जागेवर असतो बाकी अर्थ वगैरे त्याच्यानुसार असे फिरत असते. इकडे बघा पृथ्वी काय करते अशी रोटेशन करते ही फिरली अशी बरोबर आहे. मग आता आपण इथं आहोत बरोबर आहे इथं दिसते तुम्हाला इथं ओके. जेव्हा हा हे डॉट्स म्हणा की आपण इथं आहोत बरोबर आहे डॉट्सच्या ठिकाणी. जेव्हा आता 12 वाजले समजा तर जेव्हा असं होती फिरत जाते आता डॉट्स कुठे गेला इकडे बाजूला थोडा प्रकाश पडायला त्याच्यावर तेव्हा काय म्हणतो आपण संध्याकाळ घ्यायला लागली
सूर्य डुबायला लागला म्हणतो माहित आहे. डुबते कोण सूर्य नाही. सूर्य तिथंच असतो. आपण चाललो तिकडे. आपण चाललो ना, आपल्याला सूर्य दिसत नाही ना. हा. काय होते, आपण चाललो बरोबर आहे. सण डुबायला लागला. सण इकडे आपण चाललोय. सण जागच्या जागीच आहे बरोबर आहे. आपण असं जातो बरोबर आहे. गेलो इकडं, मग आपली संध्याकाळची वेळ होते. रात्रीचे 8, 9, 10, 11, 12 जो बरोबर जेव्हा या बरोबर आहे की नाही, इथं रात्रीचे 12 वाजतात. एक्झॅक्ट आपण याच्या बाजूला असतो बरोबर आहे. मग सकाळचे असं म्हणतो, मग 12 वाजले आपण रात्रीचे, पुन्हा असं फिरत जाते. हे असं फिरत जाते बरोबर आहे. असं सकाळचं जेव्हा सकाळचा सूर्य होतो नाही, ते भाई 7 वाजता जेव्हा आपण सूर्य झाला 6:30, 7 जराशी ते सूर्य इथं सूर्य दिसायला जराशी दिसायला आपण इथं, आपण इथं समजा. मग असं जेव्हा दुपारचे 12 वाजले तेव्हा काय होतं, आपल्याकडे दिवस असतो पण आपल्या अपोजिट साईडला काय असते, रात्र असते. आणि आपण म्हणतो की सूर्य नाही बरोबर आहे. पृथ्वी एकच आहे पण पृथ्वी भोवती आपण फिरतो सूर्याभोवती, म्हणून आपल्याला सूर्य एकच आहे. सगळ्या पृथ्वीवरल्या लोकांना सूर्य एकच आहे, ते दिसतो बरोबर आहे. या पद्धतीने दिवसमान आणि रात्रमान होते. ओके.